आज रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिकेला प्रशासनाला इशारा देण्याकरता आजचा हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। गेल्या जवळजवळ महिन्याभरामध्ये रत्नागिरी शहरातल्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे। खरं तर जवळजवळ 2-3 वेळेला ही सगळी कामं तयार झालेली होती। कॉन्क्रिटीकरण झालं होतं, डांबरीकरण झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अजून अर्धा पाऊससुद्धा झालेला नाही आणि अशा वेळेला या ठिकाणी रस्त्यांची दर्जा घसरलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना विशेष करून 2 व्हीलर किंवा जे पादचारी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि त्यामुळं हे रस्ते जे खराब झालेले आहेत या खराब रस्त्याच्या कामाची खरं तर चौकशी होणं क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे। ती मागणी या निमित्तानं भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या वतीनं आम्ही करतोय। त्याचबरोबर 10 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही इथं मुख्याधिकाऱ्यांना दिलेला आहे की सर्व मुख्य रस्ते आणि जे उपरस्ते आहेत किंवा ज्या गल्ल्या आहेत त्याच्यापासून वाहतूक नेहमी साधारणपणे चालू असते 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा पादचारी ते सगळे रस्ते तात्काळ ह्या 10 दिवसामध्ये त्याचं पॅचअप किंवा दुरुस्ती ही करणं आवश्यक आहे आणि न झाल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या खर्चानं या रत्नागिरीतले हे जे रस्त्यांची दुरुस्ती आहे ती करण्याचं या ठिकाणी या निमित्तानं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे। त्या व्यतिरिक्त डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात आणि मलेरियाचा फैलाव या ठिकाणी झाला आहे। गेल्या वर्षभरामध्ये अत्यंत दयनीय अशा प्रकारची आरोग्याची व्यवस्था झाली। सिव्हिल सर्वसाधारण रुग्णालयामध्ये त्याचे काही डॉक्टर्स नाही आहेत आणि शहराचा सगळा लोड शहराचं स्वतःचं हॉस्पिटल नसल्यामुळं हा जिल्हा सर्वसाधारण रुग्णावर येतोय आणि त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत, अन्य त्या ठिकाणी लागणारे कर्मचारी नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेशंटना शिफ्ट करावं लागते डेंग्यूच्या आणि मलेरियाच्या। त्यामुळे त्याची जी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक होतं, फवारणी करणं असेल किंवा अन्य काही ज्या गोष्टी आहेत की डेंग्यूचा डास निर्माणच होता कामा नये आणि तो जो झाला तर त्याच्या ज्या आळ्या आहेत त्याच्यावरती फवारणी करणं गरजेचे आहे। पण तो अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलेलं आहे आणि त्यामुळे समस्त रत्नागिरीकरांना दुर्दैवानं ही सगळी झळ त्या ठिकाणी आज सोसावी लागत आहे। म्हणून आमचे शहराचे अध्यक्ष राजन फाळके, माजी नगराध्यक्ष सन्मान्य महेंद्र मयेकर या सगळ्यांनी, नगराध्यक्ष राजू तोडणकर, नगरसेवक राजू तोडणकर, सगळेच लोकप्रतिनिधी आजी माजी भाजपचे पदाधिकारी यांनी आपापल्या वॉर्डमधील ही जी आरोग्याच्या संदर्भातली जी दैनावस्था आहे, नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे आणि आम्ही 10 दिवसाचा या ठिकाणी अल्टिमेटम दिलाय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।